आर्यन तन्वीसमोरून बाईकची चावी घेऊन गेला आणि तन्वी तिथेच रागात त्याला जाताना पाहत उभी होती. तितक्यात मागून रुहीने तन्वीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तन्वीने एकदम रागाने रुहीकडे पाहिलं. तन्वीचा तो राग पाहून रुही थोडी घाबरलीच, पण तन्वीने लगेच डोळे बंद करून तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. काय झालं? इतक्या रागात का आहेस? रुहीने तन्वीला विचारलं. तो आर्यन माझ्या दादाची बाईक घेऊन कॉलेजला आला आहे, तन्वी रागात रुहीला सांगू लागली. काय? ती बाईक तुझ्या दादाची आहे? रुही म्हणाली. हो, माझ्या आईने त्याला बाईकची चावी दिली. घरी जाऊन पहिला तर आईशी बोलणार आहे, तन्वी म्हणाली. तन्वी, शांत हो, रुही तन्वीला शांत करत म्हणाली. नाही, मी त्याला सोडणार नाही. मला त्याचा खूप राग येतोय. अगदी त्याचा जीव घेऊ वाटतो. तुला काय वाटतं रुही? पोलीस मला एक मर्डर माफ करतील? तन्वी रागात म्हणाली आणि रुही हळूच हसू लागली. मला नाही वाटत ते माफ करतील. ते तर हाफ मर्डर पण माफ करत नाहीत, रुही म्हणाली. हाफ मर्डर कुणाला करायचा आहे? केला तर फुलच करेन, तन्वी वैतागून म्हणाली. तन्वी, तुम्ही दोघे पण ना एकसारखेच आहात. दोघांपैकी कोणच हार मानणार नाही. तू काहीतरी करणार, मग परत आर्यन त्याचा बदला घेणार. मग आर्यन काहीतरी करणार, मग तू त्याचा बदला घेणार. हे कधीच संपणार नाही. कुणाला तरी हे थांबवावंच लागेल, रुही तन्वीला समजावून सांगू लागली. हो, पण मी नाही ते थांबवणार. त्यालाच पहिला थांबावं लागेल, तन्वी म्हणाली. काही उपयोग नाही तुम्हाला सांगून. बरं, आपण लायब्ररीमध्ये जाऊया का? तू लेक्चरला मला म्हणाली होतीस की तू मला मॅथमॅटिक्स शिकवशील, रुही म्हणाली. हो, जाऊया आपण, तन्वी म्हणाली आणि त्या दोघी लायब्ररीकडे जाऊ लागल्या. त्या दोघी लायब्ररीकडे जातच होत्या इतक्यात त्यांच्यासमोर MSc फिजिक्सचा सिनियर राघव येऊन उभा राहिला. जणू तो तिथे त्यांची वाटच पाहत होता. त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र देखील त्याच्या मागे होते. त्यांना अचानक त्यांच्यासमोर पाहून तन्वी थोडी गोंधळली होती आणि रुही तर खूपच घाबरली होती. कारण ते सगळे फ्रेशरना त्रास देण्यासाठी फेमस होते. मागच्या वर्षी रुहीला त्यांनी पूर्ण 2 दिवस कॅन्टीनमध्ये त्यांची वेटर करून ठेवलं होतं. रुहीला त्यांनी सतत काहीतरी खाण्याच्या ऑर्डर घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या सगळ्यांचं बिल देखील भरायला सांगितलं होतं. त्यांना परत समोर पाहून रुहीला मागच्या वर्षीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. त्यांना कोण काहीच म्हणू शकत नव्हतं, कारण त्यांची कंप्लेंट केली तर ते परत माहीत नाही किती काळ त्रास देतील. त्यामुळे सगळे ज्युनियर 1-2 दिवस त्यांचा त्रास सहन करून शांत बसत होते. हॅलो, तन्वी ना तू? राघव तन्वीसमोर उभा राहून म्हणाला. हो, तन्वी न घाबरता म्हणाली. सो तन्वी, आपल्या कॉलेजचे काही नियम आहेत. म्हणजे आम्हीच बनवले आहेत ते नियम, की नवीन आलेल्या स्टुडंट्सना सिनियरसाठी काहीतरी करावं लागतं. तुला माहीतच असेल ना रुही? तो रुहीकडे पाहत म्हणाला आणि रुहीने घाबरून फक्त तिची मान होकारात हलवली. सो बॉईज, काय करवून घ्यायचं तन्वीकडून? राघव त्याच्या मित्रांना विचारू लागला. पण तुम्ही तर फर्स्ट इयरला आलेल्या स्टुडंट्सना तसं करता ना, पण तन्वी तर सेकंड इयरमध्ये आली आहे. रुही घाबरली होती, पण तरीही ती हिंमत करून म्हणाली. ते ऐकून राघवला थोडा राग आला होता. तुला मध्ये बोलण्याची परमिशन दिली होती का मी? नाही ना, मग शांत बस. आणि रुही शांत उभी राहिली. तन्वी मात्र सगळं शांतपणे पाहत आणि ऐकत होती. हिच्याकडून कॅन्टीनचं बिल भरवून घेऊ आणि हिला वेटर बनवू आजच्या दिवस, राघवचा एक मित्र म्हणाला. नको, ते जुनं झालं, काहीतरी नवीन, राघव म्हणाला. मग हिच्याकडून तुझ्या जिमसाठी लागणारी प्रोटीन पावडर खरेदी करून घे. तसे कपड्यांवरून श्रीमंत वाटते ही, राघवचा दुसरा मित्र म्हणाला आणि ते एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागले. आयडिया चांगली आहे, पण काहीतरी काम हवं, राघव म्हणाला. अरे राघव, तू म्हणाला होतास ना तुझी बाईक आज येताना चिखलात गेली होती आणि घाण झाली आहे, मग हिच्याकडून ती स्वच्छ करून घे, राघवचा मित्र म्हणाला आणि राघवला ती आयडिया आवडली. हे छान आहे, असं म्हणत तो तन्वीकडे पाहू लागला. तन्वी अजूनही शांत तिथे उभा राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. सो तन्वी, तुझं काम हे आहे की तुला माझी बाईक साफ करायची आहे, राघव तन्वीकडे पाहत म्हणाला. रुही, तुला माझी बाईक तर माहीतच असेल, ती तू तन्वीला दाखव, समजलं? आणि त्याने रुहीकडे पाहिलं. हो,
रुही म्हणाली. मी अजून थोडा वेळ कॉलेजमध्ये आहे, तोपर्यंत माझी बाईक स्वच्छ झाली पाहिजे, समजलं? राघव तन्वीला सांगून तिथून निघून जाऊ लागला. नाही, तन्वी अगदी स्पष्ट म्हणाली. ते ऐकून राघव परत तिच्यासमोर उभा राहिला. काय म्हणालीस? त्याने विचारलं. मी म्हणाले नाही, मी बाईक स्वच्छ करणार नाही, तन्वी ठामपणे म्हणाली. मी तुला विचारत नाहीये तर सांगतोय. आजपर्यंत कोणीच मला नाही म्हणालं नाही, राघव म्हणाला. हो का? मग आता सवय करून घे, कारण मी नाही म्हणाले, तन्वी रागात म्हणाली. ते ऐकून रुही घाबरली होती. तिला भीती होती की आज जर तन्वीने त्याचं ऐकलं नाही तर माहीत नाही पुढे किती काळ तो तन्वीला त्रास देईल. तन्वी प्लीज असं म्हणू नको, ते परत तुला खूप त्रास देतील, रुही हळूच तन्वीला सांगत होती, पण तन्वीने त्याकडे दुर्लक्ष केलं. रुही म्हणत आहे ते ऐक, नाहीतर कॉलेजमधील पुढचे दिवस खूप चांगले नसतील, राघव रागात म्हणाला. मी बाईक स्वच्छ करते, रुही अचानक म्हणाली. नाही, तन्वी आणि राघव एका वेळीच म्हणाले. काम ज्याला सांगितलं आहे ते त्यालाच करावं लागेल, समजलं? राघव म्हणाला. मी अगोदरच सांगितलं आहे की मी नाही करणार, तन्वी स्पष्टपणे म्हणाली आणि रुहीचा हात पकडून लायब्ररीकडे जाऊ लागली. पण तितक्यात राघवने मागून तन्वीचा हात पकडला. त्याने तिचं मनगट घट्ट पकडलं होतं. आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही माझ्यासोबत असं बोलण्याची, तो तन्वीचा हात पकडूनच बोलत होता. तेव्हा मात्र आजूबाजूचे स्टुडंट्स त्यांच्याकडे पाहू लागले. आर्यनचा मित्र सुमित देखील तिथून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जात होता. तो देखील तिथे काय सुरू आहे ते पाहण्यासाठी थांबला. हात सोड माझा, तन्वी रागाने म्हणाली. तू ते काम करण्यासाठी हो म्हणत नाहीस तोपर्यंत तरी नाही, राघव म्हणाला. सगळे पाहत होते आणि राघवला भीती होती की त्याने जर तन्वीला जाऊ दिलं तर बाकीचे स्टुडंट्स देखील तसंच करतील आणि कॉलेजमधील त्याचा रुबाब कमी होईल. मी शेवटचं सांगते, हात सोड, नाहीतर काय, राघव विचारू लागला. तन्वीने तिच्या दुसऱ्या हाताची मूठ आवळली आणि जोरात एक पंच राघवच्या नाकावर मारला. राघवला इतक्या जोरात लागलं की त्याने तन्वीचा हात सोडला आणि दोन्ही हातांनी त्याचं नाक पकडून तो खाली वाकला. ते पाहून आजूबाजूचे सगळे थक्क झाले. रुही तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवून मोठे डोळे करून ते सगळं पाहत होती. तिचा ती पाहते यावर विश्वासच बसत नव्हता. राघवचे दोन्ही मित्र देखील अगदी चकित झाले होते. त्यांना देखील समजत नव्हतं की काय झालं. राघवने काही क्षणानंतर तोंड वर केलं आणि त्याच्या नाकावरचा हात काढला तर त्याच्या नाकातून रक्त येत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं तर काही स्टुडंट्स त्याचा व्हिडिओ काढू लागले होते. मी तुला बघून घेईन असं म्हणून राघव तिथून पळून गेला आणि त्याच्या मागोमाग त्याचे मित्र देखील तिथून निघून गेले. रुही मात्र अजूनही तिच्या तोंडावर हात ठेवून तन्वीकडे पाहतच होती. तन्वी, हे काय केलंस तू? आपल्या सिनियरला पंच केलंस? मला वाटते मला चक्करच येईल, रुही तिच्या तोंडावरचा हात काढून म्हणाली. हो, कारण त्याने लिमिट क्रॉस केली. माझ्या परवानगीशिवाय मला हात लावण्याची ही शिक्षा मिळेल, तन्वी म्हणाली. पण तन्वी, तुला भीती नाही का वाटत की आज तू जे केलंस त्यानंतर ते तुला पुढे त्रास देतील, रुही म्हणाली. ते जे काही असेल ते, पण तो उद्या त्रास देईल या भीतीने आज तो जे चुकीचं करतोय ते का सहन करायचं? खरं तर अशा लोकांची सगळ्यात मोठी ताकद आपली भीतीच असते. त्यांची स्वतःची अशी काहीच ताकद नाहीये. त्यामुळे न घाबरता यांना सामोरं जाणं योग्य आहे, तन्वी म्हणाली आणि रुहीला ते कुठंतरी पटलं. बरोबर आहे तुझं. तू जी हिंमत केलीस ती मी कधी स्वप्नात देखील करू शकत नाही. पण तुझ्यात इतकी हिंमत कशी? रुही विचारू लागली. माझ्या बाबा आणि दादामुळे. त्यांनी नेहमीच मला स्वतःसाठी लढायला शिकवलं आहे. आपल्याला कोण त्रास देत असेल तर ते कधीच सहन करायचं नाही असंच ते नेहमी मला सांगतात. कारण आपण जर तो त्रास सहन करू लागलो तर आपण तर कमजोर बनतोच, पण त्रास देणारी व्यक्ती स्वतःला मजबूत समजू लागते, तन्वी म्हणाली. किती छान, मला शिकवशील पंच करायला? रुही हसत म्हणाली. हो, नक्कीच. माझ्या दादाने मला बॉक्सिंग शिकवली आहे. मी तुला नक्कीच शिकवेन, तन्वी हसत म्हणाली. बरं, जाऊया आता लायब्ररीमध्ये. बॉक्सिंग शिकायच्या अगोदर तुला मॅथ्स देखील शिकवायचं आहे, तन्वी म्हणाली आणि त्या दोघी लायब्ररीमध्ये
तन्वी आणि रुही लायब्ररीमध्ये बसल्या. तन्वीने तिच्या बॅगमधून बुक्स काढून टेबलवर ठेवली आणि पाण्याची बॉटल काढून पाणी पिऊ लागली. पाणी पिता पिता तिने लायब्ररीमध्ये नजर फिरवली तर तिला तिथे आर्यन दिसला. खूप सारी पुस्तके हाताखाली घेऊन त्यावर त्याचं तोंड ठेवून आर्यन एकटक एका दिशेने पाहत होता. तन्वीने तिच्या बॉटलला टोपण लावलं आणि आर्यन कुठे पाहतोय ते पाहू लागली. आणि तन्वीला दिसलं की आर्यन एकटक श्रेयाकडे पाहत होता. थोड्या लांब एका टेबलवर श्रेया अभ्यासात गुंग होती. तिच्या 2 मैत्रिणी मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त होत्या. काय झालं? तिकडे काय पाहत आहेस? रुहीने तन्वीला विचारलं. तो बघ ना आर्यन, श्रेयाकडे पाहण्यात व्यस्त आहे, तन्वी म्हणाली आणि रुहीने तिकडे पाहिलं. हो, हे त्याचं नेहमीचंच आहे. लायब्ररीमध्ये तो असला की समजून जायचं श्रेया इथेच आहे, रुही हळूच हसत म्हणाली. बघ ना, माझ्या आईने याला माझ्या दादाच्या बाईकची चावी देताना विचार केला असेल की बिचाऱ्याचं कॉलेजमध्ये काही महत्त्वाचं काम राहू नये, आणि हा बघ किती महत्त्वाची कामे करतो कॉलेजमध्ये येऊन, तन्वी आर्यनकडे रागात पाहत म्हणाली. सोड त्याला, आपण अभ्यास करू, रुही म्हणाली आणि त्या दोघी अभ्यास करू लागल्या. आर्यन श्रेयाकडे पाहण्यात गुंग होता. इतक्यात त्याला पियुषचा कॉल आला. आर्यनने ते कॉल उचलला आणि हळू आवाजात बोलू लागला. हॅलो, काय झालं? आर्यन म्हणाला. काय झालं काय? किती वाजले? प्रॅक्टिससाठी कधी येणार आहेस? पियुष म्हणाला आणि आर्यनने हातातल्या घड्याळात वेळ पाहिली. हो हो, आलो लगेच, आर्यन म्हणाला आणि अजून एकदा श्रेयाकडे पाहून तिथून निघून गेला. आर्यन प्रॅक्टिसचे कपडे घालून ग्राउंडवर आला तर तिथे बाकीचे जवळपास सगळेच आले होते. काय आर्यन, परत लेट? सिनियर ओरडत होते, पियुष म्हणाला. सॉरी, ते किती वाजले कळलंच नाही, आर्यन म्हणाला. हो, लायब्ररीमध्ये बसला असशील ना, कसे कळेल तुला? पियुष म्हणाला आणि आर्यनने डोक्याला हात लावला. हो, पण सुमित कुठे आहे? आर्यन वॉर्मअप करत विचारू लागला. इथे आहे मी, असं म्हणत सुमित मागून आला. तुम्हाला एक खूप कमाल खबर सांगायची आहे, सुमित खूप उत्साहाने म्हणाला. काही नको, तुझ्या बोरिंग न्यूज आम्हाला सांगू नको, ऋषभ म्हणाला. अरे बोरिंग नाही, खूपच कमाल खबर आहे, थांबा, मी तुम्हाला दाखवतोच. असं म्हणत सुमितने त्याचा मोबाईल काढला आणि त्यातून एक व्हिडिओ त्यांना दाखवू लागला. तो व्हिडिओ राघव आणि तन्वीचा होता. त्यात राघव अगदी स्पष्ट दिसत होता, पण तन्वीचा चेहरा एवढा क्लिअर दिसत नव्हता. पण जे तन्वीला ओळखतात ते ती तन्वी आहे हे नक्कीच सांगू शकत होते. अरे ही तन्वी आहे ना? पियुष तो व्हिडिओ पाहत म्हणाला. हो, काय जबरदस्त पंच केला बघ तिने, सुमित म्हणाला. आर्यन तर तो व्हिडिओ पाहून थक्क झाला होता. म्हणजे तन्वी तोंडाने भांडण्यात एक्सपर्ट आहे हे त्याला माहीत होतं, पण हाताने मारण्यात एवढी एक्सपर्ट असेल याची त्याला कल्पना नव्हती. अरे पण तन्वीने मारलं का याला? ऋषभ म्हणाला. तो तिची रॅगिंग करत होता, सुमित म्हणाला. मला वाटतं आर्यन, तू थोडं जपूनच राहायला हवा आहेस तन्वीपासून, नाहीतर राघव नंतर तुझाच नंबर लागेल, पियुष हसत म्हणाला. हो आर्यन, नाक थोडं जपून बरं का, सुमित म्हणाला आणि ते सगळे हसू लागले. असं काही नाही होणार, आर्यन म्हणाला. बघू बघू, असं सगळे म्हणाले. तोपर्यंत सिनियर ओरडले आणि ते सगळे फुटबॉल प्रॅक्टिससाठी निघून गेले. बराच वेळ प्रॅक्टिस करून झाल्यानंतर आर्यन कपडे बदलून घरी जाण्यासाठी निघाला. त्याने बाईकची चावी घेतली आणि गाडीवर बसून हेल्मेट घालू लागला. तितक्यात त्याच्या मागे गाडीवर कोणतरी येऊन बसलं. आर्यनने आश्चर्याने मागे पाहिलं तर तन्वी त्याच्या बाईकवर मागे बसली होती.